न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। वाढदिवसानिमित्त अशोक भोईर यांच्याकडून 14 दुःखग्रस्त कुटुंबांना मदतीचा हात। वाढदिवसानिमित्त केक, फटाके आणि जल्लोषावर खर्च करण्याऐवजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट चे पालघर जिल्हा उपाध्यक्ष अशोक भोईर यांनी सामाजिक बांधिलकी जपत धानिवरी अपघातातील मृतांच्या 14 दुःखग्रस्त कुटुंबांना महिनाभर पुरेल इतके धान्य व जीवनावश्यक साहित्य वितरित केले। बापूगाव येथील लाखातपाडा परिसरात झालेल्या या उपक्रमात तूर डाळ, मसूर डाळ, चना, वाटाणा, चवळी, साखर, खाद्यतेल, साबण आदी किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले। तसेच एका गरजू महाविद्यालयीन विद्यार्थिनीला शैक्षणिक साहित्यही देण्यात आले। या उपक्रमाचे स्थानिक नागरिकांनी स्वागत करत वाढदिवस समाजोपयोगी पद्धतीने साजरा करण्याचा हा अनुकरणीय आदर्श असल्याची भावना व्यक्त केली। यावेळी जयवंत काटेला, कैलास माळी उपस्थित होते। हा उपक्रम राष्ट्रवादी काँग्रेसचे पालघर जिल्हाध्यक्ष आनंद ठाकूर व युवा जिल्हाध्यक्ष करण ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला। आय न्यूज 28 मराठीसाठी डहाणू मुख्य प्रतिनिधी सतेंद्र मातेरा यांचा ग्राउंड रिपोर्ट। नमस्कार, मी अशोक भोईर, उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पालघर जिल्हा। आज 25 तारीख हा माझा डॉक्टर मुलगा आहे, त्याचा वाढदिवस होता आणि आज 26 दिनांक आज माझा वाढदिवस आहे। माझ्या वाढदिवसानिमित्त मी कुठल्याही प्रकारचं म्हणजे सेलिब्रेशन किंवा बॅनरबाजी न करता मी असं ठरवलं की गेल्या महिन्यामध्ये 18 तारखेला बापूगाव लाखातपाड्यावरून साखरपुड्यासाठी धानिवरीला जात असताना हायवेवर अपघात झाला टेम्पोचा आणि त्या टेम्पोमध्ये आपली माणसं ही 14 माणसं त्या ठिकाणी दगावली आणि हे अतिशय मोठं दुःख होतं। गावामध्ये दुःख तर झालंच, परंतु जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रभर ही बातमी पसरताच पूर्ण महाराष्ट्र हळहळला आणि मग अशा परिस्थितीमध्ये आम्हाला शिकवण आहे की 80% समाजकारण हे केलं पाहिजे, परंतु आपण 100% समाजकारण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय आनंदभाई ठाकूर हे आमच्या राष्ट्रवादी पक्षाची त्यांची आशीर्वाद आहेत। आमचे युवाचे अध्यक्ष करणभाई ठाकूर यांचेसुद्धा आशीर्वाद आम्हाला आहेत। तसेच आमच्या या राज्याच्या उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्रा पवार यांचीसुद्धा प्रेरणा आहे की आपण गोरगरिबाला आपल्या वेळेस आपण कुठलाही सेलिब्रेशन न करता अशा वेळेस आपण दुःखात मदत केली पाहिजे आणि त्या उद्देशाने मी असं ठरवलं की आपण ज्या मृतांच्या नातेवाईकांना, आज पावसाळा आहे आणि पावसाळ्यामध्ये शेतीची मशागत हे लोक करणार आहेत, त्यांचं दुःख हे महिनाभर होऊनसुद्धा ते दुःख न संपणार आहे। गेलेली माणसं ही आम्ही आणू शकत नाही, परंतु आपण त्या दुःखामध्ये सहभागी होऊन त्यांना काय त्यांची मायेची त्यांना ऊब देऊ शकतो का, या उद्देशाने आज मी या ठिकाणी त्यांच्या नातेवाईकांना महिनाभराचं धान्य हे देण्यासाठी या ठिकाणी आलो आहे आणि आज मी माझा वाढदिवस यांच्यासोबत हे धान्य देऊन माझा साजरा केला आहे। धन्यवाद।